वसंत पंचमी म्हणजे नेमकं काय? तर विद्येची देवता असलेली सरस्वती मातेचे पूजन आपण कसे केले पाहिजे आणि मी कशा प्रकारे केलेले आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्याचबरोबर मी कमळाचे फूलसुद्धा बनवलेले आहे, तर ते कशापासून बनवले आणि कशा पद्धतीने बनवलेले आहे अशी बरीचशी माहिती आपण आज बघणार आहोत। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे। कृष्ण हरी माऊली। सूरतालाची जी देवी आहे सरस्वती माता, तिच्या पूजनामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी ठेवत असतो। ज्या ज्या काही वाजणाऱ्या वाद्य सूरतालाच्या वस्तू आहेत त्या सर्व पूजेमध्ये आपण ठेवायच्या असतात। आणि आपले जे पुस्तक आहेत, ग्रंथ आहेत, त्यांचं सुद्धा पूजन आजच्या दिवसाला केलं जातं। सरस्वती मातेची पूजा करणे म्हणजे ज्ञान, कला, संगीत, बुद्धी आणि विद्येची देवी सरस्वतीचा सन्मान करण्यासारखंच आहे। सरस्वती पूजा वसंत पंचमी या नावाने देखील ओळखली जाते। हा सण वसंत ऋतूचे आगमन आणि ज्ञानाच्या शोधात प्रतीक म्हणून मानले जाते। तर पूजेची मांडणी मी बघू शकता अशा प्रकारे केलेली आहे। संगीताचं जे वाद्य आहे, वीणा आहे, त्याचं पूजन। वसंत ऋतूची सुरुवात होताच वातावरणामध्ये बदल व्हायला सुरुवात होते आणि झाडांना लागणारी पानं, फुलं मनाला अगदी प्रसन्न करणारी असतात। तर बघा, मी सुद्धा देवघरामध्ये म्हणजे आजूबाजूचा जो परिसर आहे तो फुलांनी अशा प्रकारे वेल वगैरे लावून सजवलेला आहे। अगदी मनाला प्रसन्न वाटेल असंच वातावरण निर्माण केलेलं आहे। तर आज आहे वसंत पंचमी आणि सरस्वती मातेचे पूजन करायचे आहे। त्याकरिता मला हळकुंडाची माळ बनवायची होती, तर ती तयार करून झालेली आहे। मोरीच्या फुलांचा समावेश असणं महत्त्वाचं आहे, कारण पिवळी आणि पांढरी फुलं अत्यंत महत्त्वाची आहे। त्याच्यामध्ये मी अशा प्रकारे फुलं घेतलेली आहेत आणि फळं म्हणून मी सफरचंद घेतलेले आहे। शुद्ध तुपाचा दिवा लावायचा असतो आपल्याला, त्याकरिता दिवा घ्यायचा आणि होम करायचा असेल तर अशा प्रकारे साहित्य घेतलेलं आहे। कारण मी बऱ्याचशा पूजा करते ना, तर महत्त्वाच्या पूजेमध्ये होम हवन नक्कीच करत असते, कारण त्यामार्फत आपल्या घरातील पूर्ण निगेटिव्हिटी बाहेर निघते। आणि साण घेतलेला आहे अशा प्रकारे चंदन आणि केशरचा टिळा लावण्यासाठी, आणि हळदी कुंकवाचा आपला करंडा असं बरंचसं काही घेऊन सागर संगीत पूजा करायची आहे। त्याच्यानंतर जे काही वाद्य आपल्याला हवे आहेत त्या वाद्यांची पूजा करायची आहे आणि दिवे प्रज्वलित करून घेतले सुरुवातीला अशा प्रकारे, आणि एक समई लावलेली आहे। तर सरस्वती मातेचा फोटो आहे माझ्याकडे म्हणून तो फोटो ठेवून घेतला आणि वीणा असलेलं जे चित्र आहे ते पूजेमध्ये ठेवलं। आणि माझ्याकडे सरस्वती मातेचं यंत्रसुद्धा आहे, ते सुद्धा ठेवलेलं आहे। आणि अशा प्रकारे छोटीशी रांगोळीचं प्रतीक म्हणून मी ठेवलेलं आहे। त्याचबरोबर फुलांची आरास केलेली आहे आजूबाजूला, कारण रांगोळी काढण्यापेक्षा म्हटलं चला आपण आरास करूया। सकाळची देवपूजा झाल्यानंतर सरस्वती मातेचे पूजन करायचे होते। खरं तर मी दरवर्षी हॉलमध्ये एका टेबलावर मांडणी करत असते, परंतु आता ह्यावर्षी म्हटलं चला आपल्याला वेळ कमी आहे तर आपण देवघराजवळच करूया। आणि त्याच्या आधी म्हटलं गॅसचं पूजनसुद्धा होणे अत्यंत महत्त्वाचं आहे। तर बघा, अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून आपण गॅसचं पूजन करत असतो, कारण माझी सर्वात पहिली पूजा म्हणजे ही गॅस पूजाच असते आणि त्याच्यानंतर बाकीची कामं असतात। कारण घरामध्ये सुरुवातीला किचनमध्ये जर दिवा लागला तर आपलं घर अगदी प्रसन्न होत असतं, कारण अन्नपूर्णा मातेपासूनच आपल्याला सर्व काही मिळत असतं। आणि बघा, अशा प्रकारे मी पूजेची मांडणी इथे केलेली आहे। तर जे काही वेल्स वगैरे लावलेले आहेत तर त्यांचं कॉम्बिनेशन मी पिंक आणि व्हाईट असंच घेतलेलं आहे, कारण जे पडदे लावलेले आहेत ते व्हाईटच आहेत आणि इथे बरीचशी फुलं म्हणा पिंकमध्येच आहेत। तर एक पामचं झाडसुद्धा आहे माझ्या देवघराजवळ आणि फ्लोटिंगमधील फुलं, असं बरंचसं काही मी पूजेची मांडणी करत असताना करत असते। आता घंटी असो, बासरी असो, शंख असो, सर्व गोष्टींची पूजन करणं महत्त्वाचं आहे। सूरतालाची देवी असलेली सरस्वती मातेला नमस्कार असो। आणि नैवेद्य म्हणून मी खीर बनवलेली आहे। आपण अगदी उपवास करत असाल तर त्याच्यामध्ये माखणाची खीरसुद्धा बनवली जाते, परंतु मी इथे तांदळाची खीर बनवलेली आहे। अशा प्रकारे छोटीशी पूजेची मांडणी आणि नैवेद्य अर्पण केलेलं आहे। आणि तोरण जे लावलेलं आहे तर मी ते गॅस पूजनासाठी बनवलेलं होतं, पण सध्या माझं कवडीचं तोरण देवघराचं थोडंसं खराब झालेलं आहे म्हणून मी ते काढून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे लावलेलं आहे। हळदीचे स्वस्तिक आपल्याला तयार करायचे होते कोऱ्या वहीवर, तर त्यांचं पूजन केलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्या मुलांना सुद्धा आपल्याला हळदीचा टिळा लावायचा होता, तो सुद्धा लावून झालेला आहे। अशा प्रकारे छोटीशी ही पूजा इथे केलेली आहे। त्याचप्रमाणे बघा, इथे मोहरीची जी फुलं आहेत ते मी पाण्यामध्ये ठेवली, कारण काय होतं ही फुलं खूप नाजूक असतात, तर म्हटलं ती लवकर खराब न व्हावी म्हणून मी त्याप्रमाणे केलेलं आहे। त्याच्यानंतर घंटी वाजन आणि शंखसुद्धा वाजलेला आहे।
शंख वाजणे सुद्धा एक कला आहे आणि खरंच आपल्या घरामध्ये आपण ज्यावेळेस पूजा करतो तर त्यावेळेस नक्कीच वाजवला पाहिजे। त्याच्यानंतर होम मला तयार करायचा होता तर त्याची तयारी सुरू केलेली आहे। तर आज मी बघा अशा प्रकारे होम केलेला आहे। अगदी सगळ्या ज्या वस्तू आहेत आपलं घर पॉझिटिव्ह करण्यासाठी लागतात त्या सगळ्या काही घेतलेल्या आहेत आणि मंत्र म्हणायचा असतो एखादा, तर आपल्याला हवा तो मंत्र आपण म्हणायचा आणि स्वाहा स्वाहा करत अशा प्रकारे आहुती द्यायची असते। अगदी मी हे मातीच्या छोट्याशा होम पात्रामध्येच केलेलं आहे। आता पुढे बघूया आपल्या मुलांचा स्टडी टेबल म्हणजे अभ्यासाची रूम, अभ्यासाचा टेबल आपण कशा प्रकारे सजवून ठेवला पाहिजे। तर माझी बहीण आहे, तर बहिणीच्या जी मुलं आहेत त्यांनी बघा किती सुंदर प्रकारे त्यांचा अभ्यासाचा टेबल सजवून ठेवलेला आहे। तर बऱ्याचशा गोष्टी ह्या DIY करून बनवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये क्राफ्ट केलेले आहेत, काही क्लेचे मोल्ड बनवून त्याचे डिझाईन बनवलेले आहेत। बघू शकता सरस्वती यंत्र आहेत। अशा विविध कलरफुल कॉम्बिनेशनमध्ये त्यांनी बऱ्याचशा वस्तू इथे बनवून लावलेल्या आहेत। तर ज्यावेळेस आपण कुठेतरी अभ्यास करायला बसतो तर ती जी रूम आहे तर ती स्वच्छ नीटनेटकी आणि टॉपटिप असली तर आपलं मनसुद्धा अशा ठिकाणी लागत असतं आणि आपलं जर स्टडी टेबल अशा प्रकारे जर असेल तर किती छान आहे ना, आणि अभ्याससुद्धा करायला खूप भारी वाटतं ना। तर तसंच काही यांनी हे सजवलेलं आहे। मला तर खूप आवडली यांची अभ्यासाची रूम। तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आता बघूया आपण कमळाचे फूल कसे बनवायचे। तर बघा त्याच्यासाठी मी अशा प्रकारे ड्राय क्ले घेतलेला आहे। त्याच्यामध्ये भरपूर कलर अवेलेबल असतात। तर हे मिशो ॲपवरून ऑनलाईन मागवलेलं ड्राय क्ले आहे। याच्यामध्ये भरपूर कलर तर आहेतच, पण त्यापैकी मी पोपटी कलर घेतलेला आहे आणि तो छान मळून घेतला। त्याच्यानंतर गोल राऊंड बनवून त्याचा गोल गोळा बनवून अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने प्रेस करून घेतलेला आहे, जेणेकरून हे कमळाचं पान बनवायचं आहे। तर बघा एकसारखा छान प्रेस केल्यानंतर अगदी गोल आकार तयार झाला। त्याच्यानंतर एका कोपऱ्याला त्रिकोण असा कट करून घेतलेला आहे, कारण आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे ना। तर अशा प्रकारे तो बेस तयार करायचा आणि जी कोपरे आहेत ना ते थोडंसं बोटाच्या सहाय्याने छान असा गोलाकार करून घ्यायचा आहे। पान तर बनवून रेडी झालं, त्याच्यावर आता रेघा ओढायच्या आहेत। तर टूल्स मिळतात तर त्याच्या सहाय्याने अशा प्रकारे रेघा ओढून घेतलेल्या आहेत। तर अगदी ते पानासारखं दिसायला पाहिजे। तर बघा हे जे आपण करतो आहे ना, तर काही काही जे ड्राय क्ले असतात ना तर ते चांगले म्हणजे मिळतात, कधी कधी थोडे फॉल्ट पण मिळू शकतात, काही अगदी लवकर सुकतात, काहींना थोडा वेळ लागतो। तर आपण तसं बघता हे थोडंसं आरामातच करायचं आहे। तर अशा प्रकारे त्याला रेघा ओढून झालेल्या आहेत। त्याच्यानंतर मी छोटासा गोळा घेतला आणि दांडी तयार करून घेतलेली आहे। अगदी म्हणजे पान खालून आलेलं आहे पाण्याच्या असं दिसायला पाहिजे म्हणून त्या असं काही गोष्टी केलेल्या आहेत। त्याच्यानंतर गोल राऊंडमध्ये मी पिंक कलरचा गोळा घेतला आणि त्याच्यानंतर बारीक बारीक आपल्याला पाकळ्या तयार करायच्या आहे। पाकळीचा आकारसुद्धा वरती गोल आणि खाली निमुळता असं आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। तर आपण हे लवकरच करून घ्यायच्या। आपल्याला जेवढ्या पाकळ्या करायच्या आहेत ना तेवढ्या आधी सुरुवातीला करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर याच्यावर आपल्याला टूल्सच्या सहाय्याने थोडंसं फुलाचा आकार घेईल अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे चिटकवू तर अगदी दिसायला छान दिसेल। आणि बघा याला फेविकॉलची आवश्यकता नसते, कोणत्याही ग्लूची आवश्यकता नाही, हे डायरेक्ट आपण चिपकवू शकतो। घेतल्या ना एक एक करून सर्व पाकळ्या ह्या आपण अशा प्रकारे लावून घ्यायच्या आहे। तर बघा याच्यामध्ये गॅप न सोडता आपण जवळजवळच लावून घ्यायच्या आणि जो निमुळता टोक आहे तो वरच्या दिशेने येईल याची काळजी मात्र नक्कीच घ्या, कारण आपल्याला फुलांच्या पाकळींचा आकार तयार करायचा आहे। तर आपल्याला जेवढं मोठं गोल हवं आहे त्याप्रमाणे ह्या पाकळ्या लावून घ्यायच्या। गोल राऊंड पाकळ्यांनी तयार झालेला आहे। आता आपल्याला मधल्या बाजूला पाकळ्या लावायच्या आहेत। त्याकरिता आपण दोघं पाकळ्यांच्या मध्य सेंटरला पाकळी लावून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे एक एक करून आपण ह्या पूर्ण पाकळ्या लावून घेऊया।
अशा प्रकारे पूर्ण झालेलं आहे आपलं कमळाचं फूल बनवून। आता एक गोष्ट मात्र राहिली, ते म्हणजे त्यामध्ये पराकण लावायचा आहे। तर मी अशा प्रकारे पिवळ्या कलरचा ड्रायक्ले घेतलेला आहे, तो गोल राऊंडमध्ये केला आणि त्याच्यानंतर प्रेस करून मी पुढचा जो आकार आहे तो थोडा सरळ करून घेतला आणि आता कैचीच्या साहाय्याने आपल्याला इथे कट देऊन घ्यायचे आहे। तर बघू शकता अशा प्रकारे, आणि जो कट देणार तर आपण कसं वरती पराकण दिसायला पाहिजे अशा पद्धतीने करायचं आहे। बघितलं ना, अगदी स्वस्तात मस्त आपलं हे सुंदरसं कमळाचं फूल रेडी झालेलं आहे। मार्केटमध्ये गेल्यावर सुद्धा तुम्हाला असं फूल बघायला मिळणार नाही। तर आपण बनवलेली जी गोष्ट की वस्तू असते ना, ती कलाच काही वेगळी असते आणि खूप आनंद मिळत असतो अशा आपण छोट्या मोठ्या गोष्टी ज्यावेळेस आपल्या घरामध्ये बनवतो। तर तुम्हाला आजची माझी आयडिया कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान आणि युजफुल माहितींसोबत या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। सरस्वती माता प्रसन्न।